नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आपलं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. एकंदरीत आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता अखेर आलाच. जाणून घेऊ संपूर्ण बातमी. खरंच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता येणार आहे का? आणि अत्यंत गरज आता शेतकरी बांधवांना आहे की महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशा योजना राबवतो, ते म्हणजे सरकार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार का जमा? जाणून घेऊ संपूर्ण बातमी. आधार लिंकिंग, बँकेमध्ये डीबीटी मार्फत थेट पैसे हे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता लवकरच जमा होणार आहेत. या संदर्भात संपूर्ण बातमी जाणून घेऊ. बातमी जाणून घेण्यापूर्वी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन दाबून या व्हिडिओला लाईक पण करायचं आहे. तर संपूर्ण माहिती जाणून घेऊ नेमकं काय आहे या बातमीमध्ये. तर एकंदरीत आपण जर पाहिले तर अतिवृष्टीमुळे फार मोठं नुकसान शेती पिकाचं झालेलं आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं, पिके पाण्याखाली गेली होती. आपण जर पाहिले तर अनेक ठिकाणी घराची पडझड झालेली आहे. अशा संकटाच्या काळात हा हप्ता शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्य देणारा असून आणि नुकसानातून बाहेर काढण्यासाठी शेतकरी बांधवांना मदत करणारा हा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये यायलाच पाहिजे. कारण की अतिवृष्टीमुळे फार मोठं नुकसान हे शेती पिकाचं झालेलं आहे. अत्यंत दिलासादायक अशी बातमी आहे. पण मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 31,000 कोटीचं जे पॅकेज जाहीर झालं त्यापैकी पीक विम्याचे पैसे पण अद्यापही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये देण्यात आले नाहीत. ते पण द्यायला पाहिजे. आणि जे अतिवृष्टीचे नुकसान भरपाई म्हणून जे 10,000 रुपये देण्यात आले ते शेतकरी बांधवांना मिळाले. पण काही शेतकरी बांधवांना फारच कमी, तर काही शेतकरी बांधवांना चांगले पैसे जे आहेत ते भेटलेले आहेत. पण आता अत्यंत गरज आहे की शेतीला जे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये यायलाच पाहिजे. त्यासाठी मित्रांनो, आपण या व्हिडिओला लाईक करून या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल. तर मित्रांनो, पुन्हा एकदा विनंती आहे, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच हप्ता टाकाय पाहिजे.